Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। लोक तर सगळीकडे चर्चा हीच आहे की बाबा एवढं सगळ्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे की बाबा सगळे महागाई, डाळी महाग, तेल महाग, भाज्या महाग, तरी पण कसं आलं हे आता संशयात परच आहेत आम्हाला तरी वाटतं। हाँ, इसका तो ज़्यादा हुआ है उनको, लाडली बहना कर दिए तो इससे उनको ज़्यादा फायदा हो गया। इकडे महागाई किती वाढून ठेवली, इकडे दिले इकडे घेतले। जसे कोलंट उड्या मारल्यासारखं जिकडं त्यांचं स्वतःचं भलं होईल राजनेत्यांचं तिकडे पळत सुटतात। वरळी विधानसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत। महायुती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार, त्यांचं सरकार येणार हे आता निश्चित झालेलं आहे। अशातच त्यांना नेमका कशाचा फायदा झाला, महाविकास आघाडी कशी हरली, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपण जनतेत आलेलो आहोत। काही महिलांशी बोलूयात, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय वाटतं। महायुतीचं सरकार जे आहे ते खरं तर इतक्या मोठ्या बहुमतानं येईल असं एक्झिट पोल्समध्येही वर्तवण्यात आलेलं नव्हतं, मात्र लोकांचा याचा काय अंदाज आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। निकाल बघितला का महाराष्ट्राचा निवडणुकीचा? नाही देखा। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे, आता सरकार स्थापन करणार। लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? हो, मग त्यांचंच सरकार येणार आहे आता परत। चांगली गोष्ट आहे का नाही? चांगलं आहे, त्यांचंच यायला हवं होतं। अभी जो दिया अभी क्या मालूम, जो दिया वो अच्छा दिया। अभी जिसका आया अभी अच्छा ही है ना। आणखीन काही महिलांशी बोलून बघूयात। महाराष्ट्राचा निकाल बघितला का? महाराष्ट्राचा निकाल बघितला? महायुतीचं सरकार आहे, ते आता स्थापन करतील सरकार। वोटिंग देखा, अभी रिजल्ट रिजल्ट देखा। तो महायुती का सरकार आएगा अभी। बीजेपी क्या लगता है फिर उनको किस चीज का फायदा हुआ उनको? ये म्हणजे किसकी लाडली बहन का फायदा हुआ ना, इसको थोड़ा महंगाई कम होना चाहिए। अभी भाजीपाला का सब चीज का तेल बिल सब बेट बहुत महंगा, आम आदमी लोग कम लोग जीने के लिए मुश्किल हो रहे ना, सब महंगाई कम होने का ऐसा। ये सरकार काम करेगी लगता है? करेगी सरकार करेगी। वो कम होना चाहिए। हम लोग को खाली तेल पे भाव कम होना चाहिए। हम लोग रूम का भाड़ा भरने का ये बने का तो कोई नहीं, तो हम लोग को ये मुश्किल होता है ना बहुत, इसलिए गरीब लोग को बहुत सस्ता ही चाहिए बस। हाँ, ये लाडली बहन का फायदा हुआ उनको लगता है? हाँ हुआ है। मतलब उन्होंने ये जो लाडली बहन की योजना लाई उस वजह से उनको फायदा हुआ ऐसा लग रहा है? उनको ऐसा हम लोग को नहीं तो हम लोग फायदा हुआ, हम लोग बोले उनको, हम लोग को जरा महंगाई कम होने का बस। हाँ, सब चीज में महंगाई कम होने का। हम लोग को तो कोई नहीं है कमाने वाला, हम लोग ही अकेले है, तो भाड़ा भरो ये भरो तो कैसा हो जाएगा? अच्छा, ऐसा सरकार को समझना चाहिए बस, महंगाई कम करने सबके ऊपर। आणखीन काही महिलांशी बोलून बघूयात की त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल। लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना मिळालेत का? लाडक्या बहिणी योजनेचा फायदा जो आहे तो झालेला आहे का महायुती सरकारला, आणि म्हणूनच खरं तर या निवडणुकीत जिंकलेले आहेत का हे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले? हाँ, आया। हाँ। अभी महाराष्ट्र में रिजल्ट देखा क्या इलेक्शन का? हाँ, अभी महायुति का सरकार आने वाला है, हाँ। तो क्या लगता है कौन अच्छा है, मुख्यमंत्री कौन बनेगा? जो थे वही शिंदे जी। अच्छा, शिंदे जी चाहिए, क्यों? उन्होंने ही तो हम लोग को लाडली बहने का पैसा दिया ना। अच्छा, लाडली बहन योजना उन्होंने लाई इसलिए फायदा हुआ ऐसा लगता है? हम लोग को तो कोई तो 1 रुपया देने वाला नहीं, उन्होंने तो इतना दे दिया हम लोग को। इसीलिए कोई पूछना नहीं था, मतलब अरे हम लोग को तो कोई नहीं पूछ रहा था, उन्होंने लाडली बहन बना के 1500 दे दिया तो अच्छा ही है ना। तो ये, लेकिन उन्होंने ये योजना लाई इस वजह से उनका सरकार आया, ऐसा लगता है कि सारी औरतों ने उनको वोट किया? नहीं, और सब चीज अच्छा ही किए। अच्छा, हाँ, लेकिन महिलाओं के वोट का कुछ फायदा हुआ होगा ना उनको? हाँ, इसका तो ज्यादा हुआ है उनको, लाडली बहना कर दिए तो इससे उनको ज्यादा फायदा हो गया। आणखीन काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे याचं आतापर्यंत मिळालेले आहे। लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? नाही मिळाले तुम्हाला? नाही। आता मग परत शिंदेंचंच सरकार येणार आहे, आता महायुतीचं सरकार येणार आहे, येऊ द्या, मग मिळेल आम्हाला परत। मग तुम्ही अप्लाय नाही केलं म्हणून नाही मिळाले का? काय झालं? केलं, सर्व काही केलं पण नाही मिळाले मला। आणि गॅसमध्ये माझे मिस्टर पण नाहीत, म्हणजे कोणतीच सरकारी योजना नाही मिळाली। बरं, मग आता यांचं जे सरकार, आता परत महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे महाराष्ट्रामध्ये, आजच निकाल आलाय, काय वाटतं हे परत काम करतील लोकांसाठी चांगलं?
करतील ना, का नाही करणार? एवढं करतात आता महिलांसाठी, तर पुढे बी करतील चांगलं. आपण अशी आशा बाळगायची. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत, पण आपण अशी आशा ठेवायची की आता त्यांचं परत सरकार येत आहे, तर मग आपण आपल्यालाही त्यांच्याकडनं पैसे मिळावेत. आणखीन काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. त्यांना या योजनेचा फायदा झालेला आहे का, आणि मुळात या योजनेमुळे या सरकारला जे वोट पर्सेंटेजही वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्या वाढलेल्या वोट पर्सेंटेजचा फायदा हा महायुती सरकारला झालेला आहे का, हे विचारण्याचा प्रयत्न करूयात त्यांना आपण. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? हो आले ना. महाराष्ट्राचा निकाल बघितला का निवडणुकीचा? हो बघितलं ना. आता परत शिंदेचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार येणार आहे आता परत महाराष्ट्रात. काय वाटतं, काम करतील का तुमच्यासाठी? काय माहिती आता काय करतायत. लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत, पण ते काय उपयोगाचे आहेत? महागाई तर भरपूर वाढवून ठेवली आहे. हां, पण मग ही योजना आणल्यामुळे त्यांना फायदा झाला का? म्हणजे महिलांना जो फायदा झाला तो ठीक आहे, पण सरकारला झाला. इकडे महागाई किती वाढवून ठेवली. इकडे दिले, इकडे घेतले. हां, बरोबर. तुम्हाला काय वाटतं? मला काहीच नाही वाटत. महागाई वाढवून ठेवली त्यांनी. हां, तुम्हाला मिळतच नाहीत पैसे लाडक्या बहिणीचे? नाही नाही पण मग काय वाटतं, आता शिंदेचं सरकार आलंय परत, काही करतील काम तुमच्यासाठी? करतील वाटते, भरोसा आहे. पण कोण मुख्यमंत्री कोण हवं मग आता? तोच हवाय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार पण आहेत की शर्यतीत? चालेल आम्हाला कोणीही आलं तरी, पण त्यानं आमचं काम केलंय ना पोलीसवाल्यांचं, म्हणून म्हणते. तुम्हाला काय वाटतं? मला हेच वाटतं, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा जी मुलं आहेत आता ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे असे चांगले सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. आणि म्हणजे याच्या पुढे मग त्या सरकारवर विश्वास राहील. मुलांना शिक्षण नाही, डोनेशन भरून भरून सगळे मिडल क्लासवाले गरीब लोक यांच्या मुलांनी काय शिक्षणाचा फायदा घेऊ नये का? प्रायव्हेटमध्ये भरायला एवढे पैसे आहेत का? डोनेशन 1-1, 1.5 लाख रुपये कुठनं भरणार लोक? हां, म्युन्सिपाल्टी शाळाचा मराठी शाळा बंद केले, ते शिक्षकांना पगार मिळत नाहीत. मग त्यांच्यासाठी काय? अंगणवाडी सेविका एवढ्या रस्त्यावर उतरल्या, त्यांचा वाढून किती? आता हे सरकार का असताना, नेते असताना 10,000 रुपयामध्ये त्यांनी घर चालवतील का? पण तरी एवढं सगळं असूनही त्यांचं सरकार आलंच आहे की मग आता परत. पण आला तर ते काय सांगता येत नाही ना, कसं येणार काय येणार. आणि लोक तर सगळीकडे चर्चा हीच आहे की बाबा एवढं सगळ्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे की बाबा सगळे महागाई, डाळी महाग, तेल महाग, भाज्या महाग, तरी पण कसं आलं हे आता संशयात परच आहेत आम्हाला तरी वाटतं. मान्य नाही तुम्हाला निकाल? नाही मान्य. तुम्हाला काय महाविकास आघाडीचं सरकार हवं होतं का? महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी असू नाही तर शिवसेना असो, कुठलाही असू दे, पण व्यवस्थित. ह्यांचं कसं निवडून दिलं, एवढी जनता निवडून विश्वासाने देते, ते काय करतात जसं कोलंट उड्या मारल्यासारखं, जिकडं त्यांचं स्वतःचं भलं होईल राजनेत्यांचं तिकडे पळत सुटतात. मग असं नसायला पाहिजे. जनतेकरता काम करा ना. इलेक्शनच्या टायमाला यांच्याकडे पैसे द्यायला असतात वोटिंगला, बाबा हे धर, हे 500 रुपये धर, पण तेच सरकार लोकांवर खर्च करा ना, गरिबांवर. गोरगरीब लोक तुम्हाला जर निवडून देतात तर तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. काय वाटतं काकू, मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे? आम्हाला नाही मिळाले. नाही मिळाले पैसे? नाही. मग आता शिंदेचं सरकार, महायुतीचं सरकार आलं ना महाराष्ट्रात, पैसे महागाई कमी करा एवढंच आमचं सांगणं. बस महागाई कमी महागाई कमी करा असं या सगळ्याच महिला. झालं. सिलेंडर पण महाग झालं, सगळं महाग झालेलं आहे. हो, हे भाजीपाला महाग. आता जे सरकार आलंय त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमची? त्यांनी काय करावं? सगळं कमी करावं, स्वस्त महागाई नको, स्वस्त करावं. मग लाडकी बहीण योजना सुरू ठेवावी का बंद करावी? ते काय आता त्यांचं मन, आमचं काय, आम्ही काय बोलणार. लाडक्या बहिणीपासून आम्हाला काय फायदाच नाही. यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीपासून त्यांना काही फायदा नाहीये. महागाई कमी करा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो या निवडणुकीमध्ये गाजलेला होता. महागाई कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं या सगळ्या महिलांचं मुळात वरळीमधल्या तरी म्हणणं आहे. बघूयात आता काय होतंय, सरकार स्थापन कधी होतंय, कसं होतंय, शिंदे मुख्यमंत्री होत आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, कोण मुख्यमंत्री होत आहे, हे सगळं बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. हे सगळे अपडेट्स तुम्हाला मुंबई तक वरती वेळेवरती मिळतच राहतील. तोपर्यंत बघत राहा मुंबई तक. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन अनिकेतसह देव्यानी, वरळी, मुंबई तक.